मैदानी चाचणी झाली असेल तर तुम्ही आता जोरदार अभ्यास केला पाहिजे. तुमच्याकडे जे पांढरा घोडा प्रश्नसंच आहे किंवा काळा घोडा प्रश्नसंच आहे, दोन्ही प्रश्नसंच तुमच्यासाठी बेस्ट आहेत, दोन्ही आवश्यक आहेत. तुमची जर पैशाची अडचण असेल तर 2 मित्रांमध्ये एक एक पुस्तक घेतलं तरी चालणार आहे. परंतु शेवटच्या टप्प्यात या पुस्तकातून तुम्ही दररोज 2-2 प्रश्नपत्रिका सोडवा आणि ह्याच्यामधून जे घटक तुमचे कच्चे आहेत ते सोडवा. जर तुमच्याकडे हे आधीच असतील आणि प्रश्न सोडवताना तुम्हाला जर असं वाटलं की हा प्रश्न मला अवघड जातो, तुम्ही काहीतरी खून केली त्याला किंवा इथं हायलाईट केलेलं आहे, तर फक्त हायलाईट केलेलं वाचा, जेणेकरून तुमचा कमी वेळामध्ये काळा घोडा प्रश्नसंच सिरीज वाचून होईल. आणि पांढरा घोडा मात्र झाला असेल तरी प्रश्नपत्रिका पुन्हा पुन्हा सोडवा. आणि जे प्रश्न तुम्हाला अवघड जात आहेत, तिथं जे तुम्ही गोल करून ठेवले की अवघड जात आहेत म्हणून, ते प्रश्न पुन्हा पुन्हा पहा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचे ते प्रश्न चुकणार नाहीत. आणि त्यासोबत तुम्ही चालू घडामोडी वाचा, जे आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपमध्ये तुम्हाला आम्ही दररोज मोफत उपलब्ध करून देतोय. आणि जिल्हा विशेष जिथं तुम्ही जिल्ह्याला फॉर्म भरलाय ते सुद्धा वाचून काढा, जेणेकरून तुमचा फायदा होणार.